दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ट्विट केलंय। पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणावरून मुख्यमंत्र्यांना उद्देशून राहुल गांधींनी हे ट्विट केलंय। हे विद्यार्थी भीक नव्हे हक्क मागतायत। मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेट देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी राहुल गांधींनी केली। आपल्या मूलभूत आणि घटनात्मक हक्कांसाठी ग्रामीण भागातून आलेले शेकडो आदिवासी विद्यार्थी पुण्यात आंदोलन करतायत। गेल्या 10 दिवसांपेक्षा जास्त काळ हे विद्यार्थी उपोषणाला बसलेत। प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। दुर्गम भाग, गावे, पाड्यांमधून आलेले हे विद्यार्थी कोणत्याही प्रकारचं दान किंवा भीक मागत नसून घटनेनं दिलेला शिक्षणाचा आणि सन्मानानं जगण्याचा अधिकार मागतायत। 10 दिवसानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली। या गंभीर परिस्थितीत दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घ्यावा असं ट्विट राहुल गांधींनी केलेलं आहे। उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना भेटून रास्त मागण्यांवर त्वरित सकारात्मक तोडगा काढावा असं आवाहन राहुल गांधींनी केलं।